हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. आता सकाळी सकाळी का नाही मस्त चहा चाललाय बघा. आणि काल ना मी ही मूग भिजत घातली होती बघा, तर आज छान मोड आले होते, तर म्हणलं चला आज बऱ्याच दिवसात पुन्हा असं मस्त मोड आलेले मुगाची भाजी बनवायची. तर एक कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता असं घेतलं होतं मी. तर म्हणलं चला कसं आता कसं झालं माहिती आहे का, मला तर आठवतच नाही बघा मी भाजी कधी बनवली कधी नाही. आणि आता माझ्यासाठी का नाही असतं मस्त कोरा चहा बनवला होता. आणि इकडं माऊलीच्या पप्पांसाठी पण इकडं दुधाचा चहा बनवला होता. आणि दोघांना वेगवेगळा चहा लागतो बघा, तर इकडं दूध वगैरे तापवून ठेवलं होतं. तर म्हणलं चला, आणि सकाळी सकाळी ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणत मला कोमट पाणी वगैरे लागतं पहिलं. तर असं बघा सगळं चिरून घेतलं, कांदा टोमॅटो, आणि मस्त छान ना वाफेवरती अशी मस्त परतून घेतली मोड आलेली मग. तर आता बऱ्याच दिवसातून बनवते माहिती आहे, टेस्ट कशी लागते मला आता आठवतच नाही कशी झाली, म्हणजे की कधी खाल्ली कधी नाही भाजी. तर चपातीसोबत खायला का नाही खूप छान लागते बरं का. आणि खरं सांगते खूप छान झाली होती भाजी, तुम्ही सुद्धा नक्की बनवा. आता सकाळी सकाळी का नाही काल बघा हे शेड सगळं खोलून ठेवलं, आता पावसाचे दिवस आलेत ना जवळ, त्याच्यासाठी लवकर बनवायचं होतं. आणि जी गिरणीची जी खोली होती की नाही ती पूर्ण सगळी गळत होती. मग आता सकाळी सकाळी का नाही हे खोलून ठेवलं होतं, स्वयंपाक करून बघते तरी काही असं भरपूर सारा असं उन्हाचा कडाका झाला होता. मग काय कपडे वगैरे लवकर धुवून घेतले, भांडी कपडे. आणि ते मिस्त्री वगैरे येणार होते बघा ते शेड ठोकायला. आता माऊलीचा कसा आगावपणा चालला, तर माऊलीला ओरडलं का नाही असं हे करतो बघा, लय मज्जा मस्ती करत असतो माऊली बाळ. आणि कधी कधी का नाही छान बोलतो व्हिडिओमध्ये, कधी कधी असं करत असतो बघा. आणि सगळं का नाही आता भरपूर सारा पसारा पडला होता. आणि 3:30-4 वाजता का नाही आता भरपूर सारं वारं सुटलं, इतकं वारं कावदान सुटलं होतं. आणि इतकं हे बघा इतका भरपूर सारे आंबे नारळात पडत होते, आणि हे नारळाचं झाड ना इतकं वाऱ्याने हालत होतं. अक्षरशः असं वाटत होतं आता पडतंय की काय पडतं माहीत नाही. आणि सगळे बघा असं आंबे वगैरे पडत होते. आणि हे गिरणीचं जे बॉक्स होतं ना पीठ पडतं ते तर बघा साईडला नळाकडच्या साईडला येऊन पडलं होतं, परत त्याला उचलून ठेवलं अजून. आता माहीत नाही हे एक शेड कधी पूर्ण होते कधी ना. आता भरपूर दिवसभर ना आता भरपूर असा उन्हाचा कडाका होता. आणि 3:30-4च्या दरम्यान असं वारं कावदान सुटलं होतं, आणि ऊन पण होतं. आता बघते तर काय ओट्यावरती सगळ्या भरपूर असा कचराच कचरा पडला होता. तर मला किती वेळ लागतो माहीत नाही कचरा सगळा लुटून काढायला. आणि दरवाजे वगैरे सगळं बंद करून घेतले, कारण दरवाज्यात ना इतकी धूळ वगैरे जाते. आता हे बघा, आणि अर्धा निम्मा पसारा तसाच होता, आणि अर्धा निम्मा काढला होता. आता कधी सकाळचे बघा 4:30 वाजलेत, आणि अजून काय वारं काय कमी होईनाय. तर भरपूर असं आंबं पडायला लागले, त्या आंबांना भरपूर असं आंबं पडायला लागले, वारं कावदन सुटले ना. आणि तर भरपूर सारा कचराच कचरा पडलेला आहे बापरे. आता झाडून काढावं म्हणलं तर आता असं वारं कावदन सुटलेलं आहे भरपूर असं. आणि सकाळपासून का व्हिडिओ शूट करता आलं नाही, तरी बघा पाऊस येतो की काय माहीत नाही. आणि आज गवताला पण जावं लागलं, एक 15 दिवसाच्या ब्रेक नंतर ना आज गवताला जावं लागलं. तर एवढे छान आंबे पडलेत बघा, हे बघा. बहुतेक पाड लागले की नाही माहीत नाही, बघू दरवर. हो हे आंब्याला ना थोडंसं पाड लागलाय सारखा. आणि इथे एक पडलाय, ओके इथे एक पडलाय, ती एक घे ती सरळ करून येते गिरणीचं, ते गिरणीचं बॉक्सच ठेवून येतं सरळ खालीच ठेवा आता सरळ करून. आता एवढं वारं कावदान सुटलंय बापरे बघा. कधी लागतंय आंब्याला पाड माहीत नाही. आणि आज असलं वातावरण झालंय, झालं एकदाचं बरं का सगळं कामं आवरायची. पण सकाळपासून ना असं हे जिकडं बघेल ना तिकडं सगळा पसारा वगैरे पडला होता. आणि आज माऊलीचे पप्पा काही घरीच होते, तर दुपारपासून ना आमचं काम असं सुरू झालं. आता शेड तर पूर्ण झालं होतं बघा. तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवते. तर आत्यांचं चाललं होतं आतलं आवरायचं, झाडून वगैरे काढायचं. आभाळ आता गच्च भरलं होतं. तर इकडं बघल ना तिकडं इतका पसारा झाला होता. तर शेळ्यांना बघा मी शिल्लक गवत वगैरे ठेवत असते, कधी कधी आडीनडीला ते लागतंच. आणि इतकं सगळं ते आता आमचं आवरावरी करायचं चालू होतं. आणि आता अक्षताचा बड्डे होता बघा, तर बड्डे पण काही केला नाही बघा. आता गेल्या वेळेस पण हेच झालं होतं ना, आता ह्यावेळेस असंच झालेलं आहे. तर आता बघू 1-2 दिवसात ना करता येईल. आता जिकडं बघल ना तिकडं आता असा पसारा झाला होता. अजून शेळ्यांचं झाडून वगैरे काढायचं होतं, तर हे कधी होते काय माहीत नाही. तर आता ना 4:30 पावणे 5 वाजल्या होत्या. तर हे बघा असं भरपूर आता अक्षता ना थोडीशी रुसलेली होती, तर बघू आता पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते मी तुम्हाला नक्कीच. हे बघा असं जिकडं बघल ना इतका पसारा, आता असं वाटतं हे कधी एकदा होईल सगळा पसारा उचलायचं. हे असंच दररोजची माझी कामं चालू असते.
संध्याकाळची बघा 6:15 वाजलेत. आत्ताची सगळी कामं आवरली आणि अजून स्वयंपाक बनवायला घ्यायचा आहे. आणि आज ना माऊलीला वडापाव खायचा होता बघा, तर बापांनी वडापाव आणायला लावलाय. आणि भरपूर सारा अंधार पडला होता, तर 2-4 दिवस झाले ना दळणाला काय सुट्टीच आहे. आणि इकडे ना 6:15 वाजलेले. तर दिवसभर ना कामात काम 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 चालू होतं. मला व्हिडिओ काही एडिटिंग करता आलं नाही. थोडंसं शूट केलं आहे बरं का, पण अपलोड पण करता आलं नाही, एडिटिंग करता आलं नाही. चला आता भरपूर सारा घर सारा पसारा पडलेला आहे. आणि स्वयंपाक बनवायचे, मला सकाळची चपात्या आहे त्या, आता फक्त वांग्याची भाजी आणि भात बनवायचं आहे. म्हणलं चला आता पटकन बनवूया. त्याच्या मैत्रिणीने का नाही अशी मस्त ताजी ताजी वांगी आणून दिलीत बघा त्यांच्या शेतातले. तर म्हणलं चला आता मस्त वांग्याचीच भाजी बनवूया. तर एकदम ताजे ताजे. आज काय मुहूर्त लागत होता, माऊलीला वडापाव खायचा होता. तर पाव एकीकडं आणि वडे एकीकडं गरमागरम मस्त काय खावं म्हणतं मस्त ना. भेळ आणली इकडे चार कशा लावली आणि आपलं इकडं वडे आणले. बंद करायचे कुलप बंद कर. आपल्या इकडं मस्त वडे आणलेले. माऊलीला खायचं होतं वडापाव, पण काय मुहूर्त लागत नव्हता आहे ना.